नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स अपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पायनॅपल फ्लेवर केक आहे हा आणि 2 टायर थीम केक आहे हा। थीम होती मोटू पतलू थीम केक। तर याचं मी बेस बनवून घेतलेले 2। मी जो डाऊनला ठेवणार आहे तो 1 kgचा केक आहे आणि अपला ठेवणार आहे तो हाफ kgचा केक आहे। तर पहिले डाऊनचा केकचं मी क्रम्बल कोट तयार करून घेते। ते स्पॉन्जचे 3 लेअरमध्ये स्लाइस करून घेतले आणि सोकिंगसाठी यूज केलेला आहे मी पायनॅपल क्रश। पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे, त्याने सोकिंग केली आहे आणि फिलिंगमध्ये यूज केलेला आहे पायनॅपल क्रश आणि व्हाईट चॉकलेट किसून घेतलेलं होतं। आणि आपण व्हिपिंग क्रीमने असं क्रम्बल कोट तयार करून घेतलं एका स्पॉन्जचं। आणि जे आता आपल्याला अपला ठेवायचं आहे त्यासाठी मी करणार आहे याला पण सोकिंग करणार आहे पायनॅपल क्रश पाण्यामध्ये मिक्स केलेल्या क्रशचं। आणि याचे सोकिंग थोडं ना डाऊनचा जो आपला बेस आहे त्याचं थोडं कमी करायचं। जर ओव्हर सोकिंग झाली तर आपल्याला उचलताना प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण इकडनं शिफ्ट करणार केक दुसऱ्या केकवरती तेव्हा। तर त्यासाठी थोडा डाऊनचा जो स्पॉन्ज आहे त्याला ओव्हर सोकिंग करायची नाही। तर याचा पण मी सोकिंग केलंय। नंतर आपण फिलिंगमध्ये यूज केलेला पायनॅपल क्रश आणि किसून घेतलेलं व्हाईट चॉकलेट आणि व्हिपिंग क्रीमने आपण याचा क्रम्बल कोट रेडी करून घेतलाय। दोन्ही केकचा क्रम्बल कोट रेडी झाल्यानंतर दोन्ही केक मी सेट करायला ठेवून दिले 10 ते 15 मिनिटांसाठी। आणि जेव्हा आपण क्रम्बल कोट चांगलं सेट करून घेतो तेव्हा आपण जे आउटला जी फिनिशिंग करतो ती एकदम खूप चांगली फाईन होते। यासाठी कधीही आपला क्रम्बल कोट चांगला सेट करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण याचा आउट कोटिंग करून घ्यायची। मग यासाठी तुम्हाला पाइपिंग बॅगची पण गरज लागत नाही आणि आपण पॅलेट नाईफने आपण खूप छान स्मूथ फिनिशिंग होते। तर यासाठी मी डाऊनला केलेलं आहे लाईट लेमन कलरची क्रीम तयार करून घेतलेली। त्याने असं पॅलेट नाईफच्या साहाय्याने सगळी क्रीम लावून घेतली आणि फिनिशिंग करून घेतली। आणि आपण जो टॉपला ठेवणार आहोत लेअर त्याचं करून घेतलेलं लाईट ब्लू कलरची क्रीम लावून त्याची कव्हरिंग करून घेतली। त्याची पण आपल्याला स्मूथ कव्हरिंग करून घेणार आहे। आणि आता आपण शिफ्ट करून घेऊया केक। आपण कव्हरिंग केल्यानंतर पुन्हा आपण केक ठेवणार आहोत अर्धा तासासाठी सेट करायला आणि त्यानंतर मी असं शिफ्ट करणार आहे। शिफ्ट करण्यापूर्वी मी आपण डाऊनला जो केक ठेवलेला आहे त्यामध्ये मी केकच्या साईजचे 4 डॉवेल्सचे तुकडे टाकून घेतले आणि सेंटरला करून घेतला। मोठं डॉवेल्स टाकून आपण केक असा स्टक करून घेतला। आता मी साईडला जो आपला डाऊनला जो केक आहे त्याला मी ग्रीन कलरची क्रीम तयार करून घेतली आणि स्पूनच्या साहाय्याने असे उभे स्ट्रोक करून त्याला एक स्ट्रेक्चर दिला। आणि पाइपिंग बॅगमध्ये आपण जी ग्रीन कलरची क्रीम आहे ती भरून घेतली आणि ग्रास नोझलने असं ग्रास काढून घेतलंय आणि असं पूर्ण केकला डेकोरेशन करून घेतलंय। आणि आता मी याच्यावरती लावून घेणार आहे जे आपले मी पेपर प्रिंटचं प्रिंट काढून घेतलेलं आणि त्याची कटिंग करून असे टॉपर तयार करून घेतले आणि त्याने असं केकला डेकोरेशन करून घेतलंय। आणि आता आपण याला स्प्रिंकल करून घेणार आहोत स्टारचे आणि असं डेकोरेशन तयार करून घेतलंय। आणि आता आपला केक रेडी झालाय। आणि केक तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।